जगामध्ये बरेच लोक मनुष्याला प्रथम स्थान देतात, परंतु देवाला प्रथम स्थान देत नाहीत. आणि म्हणून बरेच लोक जगामध्ये निर्माणकर्त्याला स्थान देण्याऐवजी निर्मितीला स्थान देतात. एक्झाम्पल जर म्हणलं, उदाहरण जर म्हटलं, सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, वायू, मंडल, वडाचे झाड, झाडांचे प्रकार, पशु, पक्षी आणि प्राणी, ही जी निर्मिती परमेश्वराने केलेली आहे, त्या निर्मितीला आज लोक वंदन करतात, नमन करतात, मनन चिंतन करतात. तर हे देवाच्या दृष्टीने चुकीचं आहे. बायबलच्या दृष्टीने ते चुकीचं आहे. कारण परमेश्वराने संपूर्ण सृष्टी निर्माण केली, संपूर्ण जग निर्माण केलं, मनुष्य जात निर्माण केली, आणि म्हणून तो निर्माण करताय, त्याला आम्ही सॅल्यूट केला पाहिजे, त्याचा भय धरला पाहिजे. परंतु पवित्र बायबलमध्ये इर्माईचा ग्रंथ याचा 17वा अध्याय आणि त्यामध्ये 5 ते काही वचनामध्ये मी या ठिकाणी आपल्या समोर ठेवणार आहे. परमेश्वर असे म्हणतो की जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो आणि मानवाला आपला भाऊ करतो व त्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, तो शापित आहे. नंबर 1. नंबर 2, तो वैरानातल्या झुडपासारखा होईल. तो जे कल्याण होईल त्याचे तो ते पाहणार नाही. अरण्यातील वृक्षस्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करेल. कोण? जो मनुष्याला बाहुबल करतो तो, पण देवाला करत नाहीये. आता हे पाहिजे या ठिकाणी यिर्मया 17 आणि 7 मध्ये, जो पुरुष स्त्रीपणाली परमेश्वरावर भाव ठेवतो व ज्याचा भावविषयी परमेश्वर आहे, तो धन्य आहे, तो खरा आशीर्वादित आहे. मग तो कसा होईल? तो जलाशयाला लावलेल्या एका वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी काठी पसरेल आणि उन्हाची झळ आली असता तो भिणार नाही. त्याची पाने हिरवीगार राहतील. अवर्षणाच्या म्हणजे दुष्काळाच्या दिवसामध्ये त्याला चिंता पडणार नाही. तो सदा फळ देत राहील. थँक्यू. गॉड ब्लेस यू.